नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं पुनश्च स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडी, आर्थिक चालू घडामोडी या टॉपिक अंतर्गत आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2022-23 जो सादर झालेला आहे त्याच्यातल्या मुख्य गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहे, एक्झाम ओरिएंटेड बघायचं आहे। आणि मुख्य म्हणजे हा सर्वेक्षण अहवाल जो असतो ज्याला आपण एका रेग्युलर भाषेमध्ये त्याला आपण इकॉनॉमिक सर्वे असं देखील संबोधत असतो। तर त्याच्यामध्ये नक्की गोष्टी कोणत्या असतात, काय तो आपल्या जीवनावर, एक सामान्य माणसाच्या जीवनावर कसा परिणाम करतो आणि तो कोण सादर करतो, कोण तयार करतो, त्याच्यामध्ये काय गोष्टी इन्क्लूड असतात, हे सगळं आपण डिटेल पाहणार आहोत। तर वन बाय वन आपण समजून घेऊयात। तर आर्थिक सर्वेक्षण किंवा इकॉनॉमिक सर्वे हे म्हणजे एका देशाचं वर्षभराचा जो वार्षिक लेखाजोखा असतो याची एक सुव्यवस्थित मांडणी केलेली असते। त्यामध्ये एक पद्धतीने अनुमान केला गेलेला असतो की अनुमान ठरवलेला असतो की येणारे जे वित्तीय वर्ष असेल, जे भारतीय वित्तीय वर्ष आहे, जे सुरू होत आहे 1 एप्रिलला आणि संपतं 31 मार्चला, तर ह्या वित्तीय वर्षामध्ये कशा पद्धतीने सरकार कोणत्या पॉलिसीज राबवणार आहे, या पॉलिसीवर कसा पैसा खर्च केला जाणार आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये किती पैसे इन्व्हेस्टमेंट केले जाणार आहे, यांचा सर्वांचा एक सुव्यवस्थित असा लेखाजोखा जो मांडला जातो। खरं बघायला गेलं तर आर्थिक सर्वेक्षण अहवाल जो असतो हा एक प्रकारे बजेटचा पार्श्वभूमी तयार करत असतो, बेस तयार करत असतो। आणि त्याच्यामध्ये एक टीकात्मक गोष्ट अशी पण असते की काही ज्या गोष्टी असतात ज्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये दाखवल्या गेलेल्या असतात, इन्क्लूड केलेल्या असतात, परंतु ॲक्च्युअल बजेट जेव्हा सादर होतो त्यामध्ये या गोष्टींचा समावेश नसतो। तर एकंदरीत बघायला गेलं तर आपण म्हणू शकतो की हा असा पूर्ण रेकॉर्ड असतं की येणाऱ्या वर्षासाठी आपण कुठे कुठे खर्च करणार आहोत, कोणत्या क्षेत्रामध्ये काय काय खर्च करणार आहोत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे गतवर्ष गेलेलं आहे ह्या गतवर्षामध्ये जो एक परफॉर्मन्स होता देशाचा किंवा सरकारचा किंवा अर्थव्यवस्थेचा, तो कशा पद्धतीने त्याला मांडलेला असतो, म्हणजे एक अनुमान केलेला असतो की पुढच्या वर्षी येणाऱ्या भविष्यातील वित्तीय वर्षामध्ये देशाचा जो आर्थिक गाडा आहे तो पळणार आहे की रांगणार आहे, की गासवगतीने सुरू म्हणजे पुढे पुढे जाणार आहे, याचं सगळं केलं जातं। आणि का होणार आहे याचे मागचे रिझन सुद्धा तिथे डिक्लेअर केलेले असतात। त्याच्यामुळे एका पद्धतीने सामान्य व्यक्तीच्या जीवनावर अतिशय प्रभावीपणे याचा परिणाम होत असतो। तर बघूयात आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये। त्या अगोदर चालू घडामोडी ज्या गट ब आणि गट क या परीक्षेसाठी व राज्यसेवेसाठी देखील माझा जो कोर्स आहे हा विदर्भ IAS अकॅडमीच्या ॲप्सवर तुम्हाला अतिशय कमी आणि माफक दरामध्ये तुम्हाला अवेलेबल आहे। आणि यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर वर्षभरातल्या म्हणजे बघायला गेलं 22 जानेवारीपासून म्हणजे जानेवारी 2022 पासून ते एप्रिल 2023 पर्यंतच्या सगळ्या ज्या महत्त्वाच्या नियुक्त्या, निधन वार्ता, जे करंट रिलेटेड ट्रेंडिंग क्वेश्चन्स विचारले जातात त्याची सर्वांची तुम्हाला रेकॉर्डेड त्याच्यामध्ये लेक्चर्स मिळणार आहेत। आणि त्याच्यामध्ये अधिक म्हणजे दर महिन्याचा तुम्हाला त्याच्यामध्ये काय करून दिला जाईल, तर तो दर महिन्याचा त्या लेक्चर्समध्ये तुम्हाला पूर्ण विश्लेषण करून देईल की महिन्यामध्ये महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी झालेल्या, घटना झालेल्या आहेत। अशा पद्धतीने आपला हा चालू घडामोडीचा कोर्स आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपल्याला हे जे विदर्भ IASचं 2023 चालू घडामोडी वार्षिकी आहे हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे। ठीक आहे, ज्याची किंमत आपण 50 रुपये आहे, परंतु ह्या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला ते फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे। 1 जानेवारी 2022 ते 30 एप्रिल 2023च्या दरम्यानच्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यात आढावा घेतलेला आहे। 16 महिन्यांचा अतिशय उपयुक्त असे त्याच्यामध्ये बिट्स आपण टाकलेले आहेत। त्याच्यामध्ये ह्या सगळ्या ज्या अनुक्रमणिकेनुसार त्याच्यामध्ये टॉपिक्स आहे आणि हेच आपण आपल्या चालू घडामोडी जो कोर्स आहे माफक दरात, अतिशय कमी दरात त्याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे। आणि विशेष म्हणजे त्या ह्या कोर्समध्ये तुम्हाला ही वार्षिकी फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे। ठीक आहे, तर लेट अस स्टार्ट हिअर। आपण पाहणार आहोत आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय। आता आर्थिक सर्वेक्षणाची आपण एक सामान्यपणे ओळख करून घेतलेली आहे की नक्की त्याच्यामध्ये काय असतं, की एका पद्धतीने तो मांडलेला लेखाजोखा असतो, अनुमान असतो येणाऱ्या वर्षाबद्दल। मग हा कोण तयार करतो, कोणतं डिपार्टमेंट तयार करतो, तर त्यासाठी जे भारताचं वित्त मंत्रालय आहे त्याच्या अंतर्गत महत्त्वाचं असं खातं येतं डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स, त्याला DEA असं संबोधलं जातं।
ठीक आहे, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स. तर यांची जबाबदारी असते DEA खात्याची की ते सर्वेक्षण तयार करण्यासाठी मदत करत असतात त्या पद्धतीने. मग हा जो असतो हा आर्थिक सर्वे जर बघायला गेला हा देशाचा वर्षभराचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडत असतो. आणि मग वर्षभराचा लेखाजोखा येणार आहे तर त्याच्यात लक्षात ठेवा होणारा खर्च आणि झालेला खर्च त्याच पद्धतीने तुमच्याकडे येणं म्हणजे तुमच्या आपण म्हणू शकतो की तुमची जे एक तिजोरी आहे या तिजोरीत कशा पद्धतीने पैसा येणार आहे त्याबद्दलही त्याच्यामध्ये डिटेल आणि पूर्ण पद्धतीने त्याच्यामध्ये मांडलेल्या सर्व असा लेखाजोखा तो असतो. वर्षभरात देश आर्थिक मोर्चावर कोणत्या स्थितीत आहे याचं आर्थिक सर्वेक्षणापासून आपल्याला स्पष्ट होतं, क्लिअर होतं चित्र की लढतो जो देश आहे की इकॉनॉमी ज्या क्रायसिस येत असतात ह्या क्रायसिसमध्ये असतील किंवा एका पद्धतीने विकासाच्या दृष्टीने आपण जी ग्रोथ करत आहोत ह्या मोर्चावर देश हा कोणत्या लेवलला उभा आहे, कोणत्या रँकवर तो उभा आहे किंवा त्याची जी ही सर्व एकंदरीत जी वाटचाल आहे ती कशा पद्धतीने आहे हे आपल्याला याच्यामधून सुस्पष्ट होत असते. ठीक आहे. त्यानंतर आणि महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या काळात भविष्यात या देशाची आर्थिक परिस्थिती काय असू शकते याचा सुद्धा एक अंदाज आपण काय करू शकतो या आर्थिक सर्वेक्षणातनं बांधू शकतो. त्याच्यामुळे याला एवढं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि हा जो आर्थिक सर्वेक्षण जो आहे अहवाल हा 31 जानेवारीला मांडला जातो कारण 1 फेब्रुवारीला भारताचा अर्थसंकल्प येत असतो. त्या अर्थसंकल्पाच्या एक दिवस पहिले हा मांडला जातो. याचा जर इतिहास बघायला गेलं तर याची पहिला जो आर्थिक सर्वेक्षण अहवाल जो आहे तो अहवाल मांडला गेला आहे 1950-51 दरम्यान. ठीक आहे, 1950-51 दरम्यान पहिला मांडला गेलेला आहे. आणि हा काय होता तर सोबत मांडला जात होता म्हणजे बघायला गेलं तर बजेट सोबतच इकॉनॉमी सर्वे सुद्धा मांडला जात होता आणि जो पहिला मांडला गेला 1950-51ला. परंतु 1964 मध्ये याला वेगवेगळं केलं गेलं. पुन्हा 2010-11 मध्ये काय चेंजेस करण्यात आले तर ह्या वित्तीय वर्षापासून हा जो इकॉनॉमी सर्वे याला 2 भागामध्ये विभागणी करण्यात आली. आणखी त्याच्यात परत चेंजेस करण्यात आले आणि 2021-22 पासून हा पुन्हा एकदा एकाच भागामध्ये प्रदर्शित करण्यात आला किंवा सादर करण्यात आला. आणि हा कोण तयार करत असतो तर तुम्ही जे तुम्हाला सांगितलं DEA जे डिपार्टमेंट आहे जे भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते डिपार्टमेंट ते तयार करत असतो आणि देशाचे वित्तमंत्री यांच्या परमिशनने यांच्या अप्रुव्हलने तो सादर केला जात असतो. तर बघा हे सर्वेक्षणाचे 2 भाग असतात. आता हे 2 भाग कोणते आहेत तर त्याला भाग 1 मध्ये काय येत आहे तर अर्थव्यवस्थेचा आणि वर्षभरातील प्रमुख आर्थिक घडामोडींचा विस्तृत आढावा दिलेला असतो. भाग 1 मध्ये त्यांनी दिलेला आहे की कोणत्या अशा आर्थिक घडामोडी झालेल्या आहेत की ज्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम घडून आलेले आहे याचा त्यांनी विस्तृत असा आढावा दिलेला असतो. विस्तृतपणे त्याची मांडणी केलेली असते हे आपल्याला दिसतंय. त्यानंतर दुसरा भाग जो असतो तो लक्षात ठेवा तो भाग 2 मध्ये असतं की सामाजिक सुरक्षा म्हणजे वेगवेगळे जे घटक आहे सामाजिक जीवनाचे त्याच्यावर प्रकाश टाकलेला असतो. सामाजिक सुरक्षा, गरिबी, शिक्षण, आरोग्य सेवा, त्यानंतर आपण म्हणू शकतो मानवी विकास आणि हवामान देखील महत्त्वाचं आहे. यासारख्या विशिष्ट समस्यांचा तपशील सुद्धा देण्यात येतोय. म्हणजे ज्याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की जेव्हा देश हा प्रगतीवर असतो आपण म्हणतो मेरा देश चल रहा है, आगे बढ़ रहा है, त्याच पद्धतीने तर अशा वेळेस तुम्हाला काही समस्यांचा देखील सामना करावा लागतो. त्या वेगवेगळ्या समस्या असतात त्यांचा सुद्धा भाग 2 मध्ये लेखाजोखा तिथे विस्तृतपणे मांडलेला आपल्याला आढळून येत असतो. ठीक आहे. मग हा जो आर्थिक सर्वे जो आहे किंवा इकॉनॉमिक सर्वे जो आहे हा कोण तयार करतो तर हा तयार करत असतो मुख्य आर्थिक सल्लागाराची टीम. भारताचे जे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत त्यांची टीम हा तयार करत असते. आणि सद्यस्थितीला बघायला गेलं तर व्ही नागेश्वरन हे काय आहेत तर आर्थिक सल्लागार आहेत, मुख्य आर्थिक सल्लागार आहेत भारताचे. त्यांच्याच टीमने हा आर्थिक सर्वे अहवाल किंवा आर्थिक अहवाल तयार केलेला आहे. ठीक आहे, इकॉनॉमी सर्वे तयार केलेला आपल्याला दिसून येतो. आर्थिक सर्वेक्षण अहवाल हा अर्थसंकल्प मांडण्याच्या 1 दिवस अगोदर म्हणजे आपण आत्ताच त्याच्यावर डिस्कशन केलं की 31 जानेवारीला तो मांडला जातो. आणि तत्कालीन अर्थमंत्री हा अहवाल संसदेत मांडतात. ठीक आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या 1 फेब्रुवारी रोजी काय करणार आहेत, तर त्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्या अर्थसंकल्पाच्या 1 दिवस अगोदर एक अंदाजपत्र ज्याला म्हणतो आपण ते मांडलेलं जातं इकॉनॉमी सर्वेच्या माध्यमातून. हा जो अर्थसंकल्प आहे, येणारा अर्थसंकल्प तो कशासाठी असणार आहे, तर आर्थिक वर्ष 2022-23 साठी येणार आहे. अशा पद्धतीने आपण आर्थिक सर्वेच्या पूर्ण समजून घेतलेला आहे. कोण तयार करते, कशा पद्धतीने त्याला मान्यता मिळते आणि त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या असतात. तर आता बघूयात आपण याचे जे मुख्य बिंदू आहेत, मुख्य घटक आहेत, एक्झाम ओरिएंटेड लक्षात ठेवण्यासाठी जे पॉइंट्स आहेत ते आपला 1 बाय 1 आपण बघूयात. तर यामध्ये डिक्लेअर केलेला आहे बघा, आर्थिक सर्वेक्षणामध्ये इकॉनॉमी सर्वेमध्ये सगळ्यात मेन जो पॉइंट असतो तो जो लक्ष ठेवलं जातं ते असतं जीडीपी. हा मुद्दा लक्षात ठेवायचा. जीडीपी काय रे विद्यार्थी मित्रांनो, जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ज्याला म्हणतात, सकल घरेलू उत्पादन, त्याला जीडीपी जो आहे याच्यावरच सगळ्यात पहिले काय असतं, तिथे टार्गेट असतो. कारण जीडीपी हा त्या देशाची आर्थिक स्थिती तुम्हाला सांगत असतो. कोणत्याही देशाचा जर तुम्हाला विकास बघायचा असेल, तो विकसनशील आहे का विकसित आहे, तर त्या देशाची जीडीपी बघणं आवश्यक ठरते. जीडीपी त्याच्यामध्ये किती आहे याच्यानुसार त्या देशाचे वर्गीकरण केलं जातं, विकसित, विकसनशील आणि अल्पविकसित मध्ये. तर यामध्ये काय म्हटलं आहे की जागतिक स्तरावर आर्थिक आणि राजकीय विकासाच्या मार्गाला अनुसरून भारत 2023-24 मध्ये 6% 6.8% जीडीपी वाढीचा दर गाठेल असा अनुमान केलेला आहे. म्हणजे इन बिटवीन किती राहणार आहे, 6 जो दरवाढी आहे जो जीडीपीचा तो 6 ते 6.8% दरम्यान राहण्याचा अनुमान आहे. ठीक आहे. आर्थिक सर्वेक्षण 2022-23 नुसार आर्थिक वर्ष जे आहे 2024 मध्ये वास्तविक अटीनुसार म्हणजे इन रिअल टर्म्स ज्याला म्हटलं जातं 6.5% बेसलाईन जीडीपी वाढीचा अंदाज बांधला गेलेला आहे. अंदाज आहे. मागच्या वर्षाचा जर विचार केला तर मागील वार्षिक वर्षातील 8.7% वाढ लक्षात घेता मार्च 2023च्या शेवटच्या वर्षासाठी अर्थव्यवस्था जी आहे ही 7% आणि वास्तविक अटींमध्ये जे आपण बघितलंय इन रिअल टर्म्समध्ये वाढण्याची अपेक्षा आहे किंवा त्या पद्धतीने अनुमान करण्यात आलेला आहे. क्लिअर आहे. त्यानंतर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राची वाढ जानेवारी ते नोव्हेंबर 2022 ह्या कालावधीमध्ये सरासरी आपल्याला किती सांगितलेली आहे, तर 30.5% जास्त लक्षणीयरित्या उच्च झालेला आहे. इथे पॉइंट बनतो, इथे ट्रिक्स देतो तुम्हाला मी आता की ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची. मोस्ट ऑफ द टाइम जो क्वेश्चन्स असतो तो तुमचा जो इकॉनॉमी आहे अर्थव्यवस्था रिलेटेड कशाशी आहे, तर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांशी आहे. मग इथे एक ट्रिक्स लक्षात ठेवायची. ती ट्रिक्स म्हणजे काय आहे की तुम्हाला विचारलं जाईल की कोणत्या पद्धतीने की मागील वर्षामध्ये ट्रेंड काय आहे की येत्या वर्षापेक्षा मागच्या वर्षांमध्ये क्वेश्चन्स जे असतात ते विचारण्याची पद्धत जास्त असते. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम बघितलं तर जानेवारी ते नोव्हेंबर 2022च्या दरम्यान हा किती टक्क्यापर्यंत आहे असा प्रश्न क्लिअर काय आहे गट ब गट क ला विचारला जातो. आणि राज्यसेवेला स्टेटमेंट वाईज मध्ये जर विचारलं तर ह्या पद्धतीने तर लक्षात ठेवायचा 30.5% जास्त अशी त्याची वाढ राहिलेली आहे. क्लिअर आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय केलेलं आहे, हे जे ब्रॉड करून दिलेलं आहे किंवा वेगळ्या कलर्समध्ये घेतलेलं आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हे त्याच्यासाठीच घेतलेलं आहे की तुम्हाला एक्झाममध्ये ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या तुम्हाला इथून पिक करता येणार आहेत. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाच्या आहेत म्हणून त्यांना एका वेगळ्या कलरमध्ये तुम्हाला इथे अवेलेबल करून दिलं की त्या पद्धतीने सांगितलं जातं की तुमचा जो टार्गेट आहे तो ह्या गोष्टींवर लक्ष ठेवण्याचा आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात. त्यानंतर आता येणारा पैसा असणार आहे तर त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो येणारा पैसा आणि जाणारा पैसा म्हणजे खर्च आणि तुमचं उत्पन्न याचा ताळमेळ लावता यायला पाहिजे. इकॉनॉमी सर्वेमध्ये या गोष्टीचा सुद्धा विचार केला गेलेला असतो की तुमचा जो पूर्ण वर्षाभरामधला व्यापार किती झालेला आणि या व्यापाराच्या माध्यमातून तुम्ही किती पद्धतीने किती टक्क्यावर तुम्ही निर्यात केलेली आहे आणि किती टक्क्यामध्ये तुम्ही आयात केलेली आहे ह्याचा सुद्धा एका पद्धतीने तिथे व्यवस्थित असा रेकॉर्ड मेन्शन केलेलं असतं.
दुसरी गोष्ट म्हणजे कृषी जे आहे या कृषी क्षेत्राचा विकास कसा झालेला आहे ते सुद्धा मेन्शन केलेलं असतं. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर असेल, रोड असतील, रेल्वेज असतील, या सगळ्या गोष्टींचा अनुमान तिथे, असे जे सर्व घटक जे काय आहेत तर ते भारताच्या किंवा देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर परिणाम करतात, लक्षणीयरित्या परिणाम करतात, त्यांचा सर्वांचा लेखाजोखा मांडलेला असतो. केंद्र सरकारचा भांडवली खर्च जो आर्थिक वर्ष 2023च्या पहिल्या 8 महिन्यात 63.4% वाढला आहे. हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आणखी एक विकासाचा महत्त्वाचा असा टप्पा ठरला आहे. ठीक आहे, म्हणजे केंद्र सरकारचा जो भांडवली खर्च आहे जो आर्थिक वर्ष 2023च्या पहिल्या 8 महिन्यात 63.4% वाढला आहे. बरोबर आहे, म्हणजे तो आपण बघायला गेलो तर हा खर्च वाढला आहे. आणि हा महत्त्वाचा काय, कारण केंद्र सरकारला खर्च करावा लागतो, कारण त्या पद्धतीने डेव्हलपमेंटसाठी त्यांना तिथे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये खर्च करणं आवश्यक असतं. ठीक आहे, त्यानंतर जीडीपीच्या टक्केवारीच्या, बघा इथे काय म्हटलं, आता जीडीपी परत आला का, महत्त्वाचा पॉईंट आलेलाच आहे. तर जीडीपीच्या टक्केवारीच्या रूपात खाजगी उपभोग आर्थिक वर्ष 2023च्या 2 तिमाहीत 58.4% होता. तो 2013-14 पासूनच्या सर्व वर्षांच्या दुप्पट तिमाहीमध्ये सर्वात जास्त आहे. असे मल्टी स्टेटमेंटचे क्वेश्चन्स आहे, त्याच्यामध्ये असे क्वेश्चन्स किंवा असे स्टेटमेंट दिलं जातं की कशा पद्धतीने. मग आता इथे काय दिलेलं आहे 2013-14, म्हणजे सर एवढं मागेही जावं लागणार आहे का, तर नाही. तुम्ही एकदा ही गोष्ट समजून घ्यायची की आपल्याला कोणत्या पद्धतीने ट्रेंड सेट आहे. तुम्हाला या गोष्टी ऑटोमॅटिक PYQच्या साहाय्याने तुम्ही ही गोष्ट इझिली टॅकल आउट करू शकता. ठीक आहे, जागतिक व्यापार संघटनेच्या, म्हणजे ज्याला आपण WTO नावाने ओळखतो, तर या WTOच्या जागतिक व्यापारातील वाढीचा अंदाज 2022 मधील किती होता, तर तो होता 3.5%. आणि ह्या 3.5%वरून 2023 मध्ये तो 1% खाली येण्यासाठी किंवा त्या पद्धतीने येण्याचे निर्देश दर्शवलेले आहेत. म्हणजे तो एक पद्धतीने काय आहे, तो वाढीचा अंदाज कमी होणार आहे. ठीक आहे, WTOच्या अंदाजानुसार आहे हे. मोठ्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारताची सध्याची आर्थिक वाढ किती आहे, तर 9.2%. किती आहे, तर ही आर्थिक वाढ आपल्याला 9.2% दिसते आहे. जागतिक लेवलला जगामध्ये ज्या मोठ्या अशा अर्थव्यवस्था आहेत त्या या अर्थव्यवस्थेच्या तुलनेमध्ये आपली जी आर्थिक वाढ आहे ती 9.2% आहे. हा महत्त्वाचा असा टॉप पॉईंट पण इथे बनतो बरं का, लक्षात ठेवायचं. क्लिअर आहे. पुढे जाऊन बघू शकतो आपण जे 14 क्षेत्र आहे, ह्या 14 क्षेत्रांमध्ये उत्पादकता जी आहे किंवा त्याला संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत त्याला PLI म्हणजे प्रोडक्शन लिंक्ड जे आहे त्याला असं म्हटलं जातं, प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह, हे PLIचा लॉंग फॉर्म आहे. तर त्याच्या अंतर्गत 60 लाख नवीन रोजगार निर्मितीचा काय आहे तो उद्देश आहे, तर करण्यात येणार आहे. नवीन 60 लाख रोजगार उपलब्ध करून द्यायचं जनरेशनला, यंग जनरेशनला. हे जे आहे ते विविध जे 14 क्षेत्र आहे, जे 14 क्षेत्र कशात येतात हा पॉईंट महत्त्वाचा आहे, तर ते येतात PLIच्या अंतर्गत. PLI काय आहे, तर ते आहे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 60 लाखापर्यंत रोजगार निर्माण करून द्यायचे आहेत येणाऱ्या आर्थिक वित्त वर्षामध्ये. क्लिअर आहे. तेच PLI जी योजना आहे, या योजनेमध्ये 30 लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पादन निर्माण करण्याची क्षमता आहे असं तिथे मांडलं गेलेलं आहे. त्यानंतर 2022-23 मध्ये म्हणजे येणाऱ्या वित्तीय वर्षामध्ये राज्यांना GSDP म्हणजे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट जो आहे, या GSDPच्या 4% राजकोषीय तुटीची परवानगी दिली जाईल, ज्यातील 0.5% ऊर्जा क्षेत्रातील सुधारणांशी जोडली जाणार आहे. म्हणजे जे डिस्ट्रीब्युशन आहे GSDPचं, त्यामधील जे राजकोषीय तूट परवानगी किती दिली जाणार आहे 4%, आणि त्याच्याशी रिलेटेड आहे याच्यामधून 5% आहे 0.5% जी ऊर्जा क्षेत्रासाठी सुधारणेशी जोडली जाणार आहे. क्लिअर आहे.
पुढे जाऊयात. अमृतकालमध्ये प्रवेश केल्यानंतर 25 वर्षाचा विचार करता अर्थसंकल्प 4 प्राधान्यांसह वाढीसाठी चालना देतो. आता हे काय आहे अमृतकाल? सद्यस्थितीला भारत त्यांचे स्वातंत्र्याचे 75वी वर्षगांठ मनवत आहे किंवा वर्ष दिन आपण साजरा केलेला आहे 15 ऑगस्ट जो आहे तो. आणि येणाऱ्या पुढच्या 25 वर्षामध्ये म्हणजे जर 25 वर्ष आणि 75 वर्ष जो अमृत महोत्सव आहे स्वातंत्र्याचा, तर याचे किती होतात तर शतक महोत्सवापर्यंत जाणार आहोत आपण. तर या शतक महोत्सवा गाठेपर्यंत म्हणजे हे स्वातंत्र्याची 100री गाठेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला या ज्या महत्त्वाच्या अशा ज्या स्कीम आहेत किंवा जे क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये या पद्धतीने आपल्याला वाढ करायची आहे किंवा वाढीसाठी प्रयत्न करायचे. मग आता लक्षात ठेवा की प्रश्न जर बनला तर मग या आलेल्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या 4 गोष्टींचा उल्लेख हा अमृतकालमधील वाढीसाठी जो शतक महोत्सवापर्यंत जाण्यासाठी त्याच्यामध्ये प्रेडिक्शन केला गेला आहे. तर त्याच्यामधले 4 गट काय आहे? एक आहे PM गतिशक्ती, सांगतो मी ते काय आहे डिटेलमध्ये. त्यानंतर सर्वसमावेशक विकास जो अतिशय गरजेचा आहे, सगळ्यांना मिळून तिथे डेव्हलपमेंट गरजेचे आहे, कारण जी ही गरीब आणि श्रीमंतांची दरी आहे ती जी रुंदावत चालली ती कमी होण्यासाठी मदत व्हायला पाहिजे. त्यानंतर उत्पादकतेमध्ये वाढ आणि गुंतवणूक. सूर्योदयाच्या संधी म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये एका पद्धतीने सूर्योदय व्हायला पाहिजे. कसला सूर्योदय व्हायला पाहिजे तर तो आर्थिक असेल, त्यानंतर सामाजिक असेल किंवा राजकीय असेल, याच्या प्रत्येकाच्या सुसंधी त्यांना उपलब्ध व्हायला पाहिजे. या गोष्टीसाठी सुद्धा काम केलं जाणार आहे. त्यानंतर ऊर्जा संक्रमण, प्रत्येकाला ऊर्जेची गरज आहे आणि ही ऊर्जा मिळवणं हा त्याचा हक्क सुद्धा आहे. मग त्याच्यासाठी हे जे संक्रमण आहे ऊर्जेचे विविध स्वरूपामध्ये नवीन त्याचे नवीन क्षमतेचे तयार करण्याचे स्रोत शोधण्याची गरज आहे. त्याच्यावर सुद्धा काम केलं जाणार आहे. आणि हवामान कृती, हे तर आपल्याला माहिती आहे, हा तर जागतिक प्रश्न निर्माण झालेला आहे ग्लोबल वॉर्मिंगचा, हा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे आणि तो सुद्धा या घटकांमध्ये 4 घटकांमध्ये त्याचा समाविष्ट करण्यात आला आहे. आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे गुंतवणुकीसाठी वित्त पुरवठा. आपल्याला माहिती आहे इन्व्हेस्टमेंट केली तर त्याच्यातनं आपल्याला काहीतरी बेनिफिट मिळत असतो, रिबॉन्ड मिळत असतो, पण त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर त्या गुंतवणुकीसाठी कॅपिटल हवं असतं आणि हे कॅपिटल मोस्ट ऑफ द टाइम कशाच्या स्वरूपात असतं? पैशांच्या स्वरूपात असतं. म्हणून गुंतवणुकीसाठी विविध गुंतवणुकीसाठी वित्त पुरवठा करणं हे सुद्धा हे 4 जे एम्स आहेत, उद्देश त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. नेक्स्ट, कारण हे जे तुम्हाला सर्व जे PPTs आहे PDF आहे ह्या तुम्हाला विदर्भ IAS अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होऊन जाणार आहेत. क्लिअर आहे? बघा आता आपण समजून घेऊयात की PM गतिशक्ती हे नक्की काय आहे. तर PM गतिशक्ती हे अशा पद्धतीचा इनिशिएटिव्ह आहे किंवा योजना आहे की त्याच्यामध्ये 7 इंजिन्स येतात. 7 इंजिन्स म्हणजेच काय तर इंजिन हा का शब्द वापरलेला आहे की तुम्हाला जर दौडायचं आहे, तुम्हाला चालायचं आहे, तुम्हाला पळायचं आहे किंवा विकासाच्या दृष्टीने जायचं आहे, तर आपण एक गोष्ट पाहतो की प्रत्येक गोष्टीला एक इंजिन असतं. ते इंजिन ज्या पद्धतीने चालत असतं त्या पद्धतीने त्या गाडीचा किंवा त्या वस्तूचा वेग ठरत असतो. म्हणून त्याला स्पेसिफिकली काय नाव देण्यात आलेलं आहे तर इंजिन्स. तर मग हे इंजिन्स काय आहेत किंवा ते क्षेत्र काय आहेत ते आपण 1 बाय 1 बघूया. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे पहिला रोड ट्रान्सपोर्ट, दळणवळण. कारण कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासामध्ये सगळ्याधिक जर कोणती गोष्ट इफेक्ट करत असेल तर ती म्हणजे रोड ट्रान्सपोर्ट, दळणवळण. कारण तुमचा व्यापार हा अंतर्गत व्यापार हा सर्वाधिक डिपेंड असतोय रोड ट्रान्सपोर्टवर, रस्ते दळणवळणावर. तर त्याच्यामध्ये काय काय मेन्शन केलेलं आहे तर राष्ट्रीय महामार्ग जे आहेत नॅशनल हायवेज, राष्ट्रीय महामार्गाचे जाळे 2022-23 मध्ये 25,000 वर्गाने विस्तारले जाईल. म्हणजे प्रचंड असं त्याच्यात काम केले जाणार आहे. दुसरं म्हणजे राष्ट्रीय महामार्गाचं जे नेटवर्क विस्तारासाठी 20,000 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत, त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर महत्त्वाचं आहे रेल्वे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की भारताचा धमण्याच आहेत त्या व्यापाराच्या, उद्योगाच्या. तर रेल्वेसाठी कोणत्या तरतुदी आहेत आणि ह्या PM गतिशक्तीच्या अंडर त्याच्यामध्ये कोणते इन्क्ल्युजन केले गेले ते बघणार आहोत आपण. स्थानिक व्यवसाय आणि पुरवठा साखळींना मदत करण्यासाठी वन स्टेशन वन उत्पादन संकल्पना राबवण्यात आली आहे. आता हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर प्रश्न विचारला गेला वन स्टेशन वन उत्पादन संकल्पना कोणत्या खात्याशी संबंधित आहे, तर आपलं उत्तर असणार आहे रेल्वे. क्लिअर आहे?
2022-23 मध्ये स्वदेशी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान कवच अंतर्गत 2000 किलोमीटर रेल्वे नेटवर्क आणले जाणार आहे. रेल्वेशी रिलेटेड याच्यामध्ये तरतुदी आहेत. पुढील 3 वर्षात 400 नवीन वंदे भारत रेल्वे तयार केल्या जातील. सध्या या वंदे भारत रेल्वे जे आहेत याचं ट्रेंडिंगमध्ये आहे, त्याच्यामुळे नवीन आपण समजून घ्यायचं आहे की नवीन जी वंदे भारत रेल्वे आहे ती कशाशी रिलेटेड आहे, तिच्यातल्या सोयी काय आहे, तिचा स्पीड काय आहे, आणि ह्या आर्थिक अहवालामध्ये तर त्याच्यासाठी सांगितलं की पुढच्या 3 वर्षामध्ये 3 वर्षात नवीन 400 वंदे भारत रेल्वेज तयार करण्याचा अनुमान आहे किंवा अंदाज बांधला गेलेला आहे. त्यानंतर आहे मल्टी मॉडल लॉजिस्टिक्ससाठी 100 PM गतिशक्ती म्हणजे 100 PM तुमचं हॉर्स पॉवर कार्गो टर्मिनल पुढील 3 वर्षामध्ये विकसित केले जाणार आहेत. हे त्याच्यामधले अनुमानित जे आहेत त्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत. त्याच्यामधून आपण एक्झाम ओरिएंटेड बीट शोधणं गरजेचं आहे. ठीक आहे, चलो. त्यानंतर पुढचं आहे लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर. खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही जे प्रोडक्शन करतात ते प्रोडक्शन त्याच्यामध्ये काही गोष्टी नाशवंत देखील असतात. मग अशा वेळेस तुमचा जो माल आहे तो ठेवण्यासाठी तुम्हाला काय करण्याची गरज असते, त्याच्या लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चरची खूप जास्त गरज असते. जर तुम्ही बघायला गेलं तर नाशिक हा जो जिल्हा आहे या नाशिक जिल्ह्यामध्ये शेती व्यवसायाशी संबंधित सगळ्यात मोठा जर कोणता व्यवसाय असेल तर तो आहे तो लॉजिस्टिक्स. म्हणजे मोठमोठाले तिथे एअर कंडिशन लॉजिस्टिक्स आहेत, त्याच्यामध्ये द्राक्ष त्यानंतर टोमॅटो ह्या गोष्टी ठेवल्या जातात कारण त्या नाशवंत आहे. आणि आपल्याला माहिती आहे की नाशिक हा जो जिल्हा आहे हा वायनरीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे आणि द्राक्षांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. तर अशा पद्धतीचा पूर्ण भारतामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये म्हणजे आपण जॉग्राफिकल इंडेक्शन ज्याला म्हणतो त्या इंडेक्शन प्रमाणे जिथे जे उपलब्ध आहे, ज्या ज्या वस्तू निर्मित होतात त्यांचं संरक्षण करणं किंवा त्यांच्यासाठी साठवणुकीसाठी अशा पद्धतीने लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं सुद्धा PM गतिशक्ती जे आहे त्याचा अंतर्भाव होतो. तर त्यामध्ये काय म्हटलंय की 4 ठिकाणी मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क्सच्या अंमलबजावणीसाठी 2022-23 मध्ये PPP मॉडेलद्वारे कंत्राटे दिली जाणार आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ज्याला म्हटलं जातं PPP, त्याच्यामध्ये काय दिले जाणार, टेंडर दिले जाणार आहे. असे मोठमोठाले लॉजिस्टिक काय तयार केले जाणार आहे तर पार्क तयार केले जाणार आहे. हे पार्क म्हणजे जसं आपण IT पार्क्स म्हणू शकतो त्या पद्धतीने त्या लेवलला जाऊन त्या पातळीवर जाऊन हे असे पार्क्स तयार केले जाणार आहेत. मोठमोठाले असे पार्क्स ज्याच्यामध्ये मोठ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यात येणार आहे. त्यानंतर येत आहे पोर्ट्स, बंदरेंचा विकास करण्यासाठी जी सागरमाला अशी स्कीम आहे तिलाही मजबूतीकरण केलं झालं आहे आणि ह्या बंदरांचं त्या माध्यमातून विकास करणं सुरू आहे. त्याच्यासाठी तरतूद केलेली आहे जो PM गतिशक्तीचा एक भाग आहे. एअरपोर्ट्स आहेत, विमानतळे आहेत, त्यांचा विकास करणं आहे, मास ट्रान्सपोर्ट आहे आणि वॉटर वेज आहेत. ठीक आहे. तर मग याच्यावर जर प्रश्न बनणार असेल तर मग कसा प्रश्न बनवला जाईल तर तुम्हाला एक विचारलं जाईल की PM गतिशक्ती जी इनिशिएटिव्ह आहे, स्कीम आहे केंद्र सरकारची, त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होतो किंवा होत नाही. ते कोणत्याही पद्धतीने प्रश्न विचारला जातो तर आपण आता ते लक्षातच ठेवायचं आहे. ह्या माध्यमातून ते तुम्हाला फिक्स लक्षात राहणार आहे. ते म्हणजे PM गतिशक्तीच्या अंतर 7 इंजिन्स येतात. पहिले तर रोड ट्रान्सपोर्ट, दुसरे येते रेल्वेज, तिसरे येतं लॉजिस्टिक्स इन्फ्रास्ट्रक्चर, चौथे येते पोर्ट्स, 5वं येतं एअरपोर्ट्स, 6 नंबर येतं मास ट्रान्सपोर्ट्स अँड वॉटरवेज. मग तुम्ही जर याच्यासाठी ट्रिक्स लक्षात ठेवणार तर बघा ज्या सगळ्या गोष्टी आहेत या जे आहे व्यापाराशी संबंधित आहेत आणि व्यापारामध्ये प्रोडक्शन निर्माण करा. प्रोडक्शन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, रस्ते लागणार आहे, महामार्ग लागणार आहे. त्या महामार्गांचा विकास करा, महामार्गांसोबत रेल्वेचा विकास करा. असा उत्पादित माल एका जागेवरून दुसऱ्या जागी नेण्यासाठी आपल्याला किंवा साठवणुकीसाठी तिथे आपल्याला मोठमोठाले लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर उभे करावे लागणार आहेत. पोर्ट्स आहेत. आपला जो जागतिक जो व्यापार आहे तो सर्वाधिक कोशाच्या माध्यमातून होतो तो बंदर जे आहेत म्हणजे सागरी मार्गाने होतं. त्याच्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे बंदर असतात. त्यानंतर एअरपोर्ट्स आहेत, मास ट्रान्सपोर्ट्स आहेत, मोठमोठाले जे आपण म्हणू शकतो. तर मोठ्या प्रमाणामध्ये आपण इकडच्या वस्तू त्या प्रदेशात देशात नेत असतो त्याच्यासाठी विकास करणं. आणि लास्ट वन वॉज वॉटरवेज, ज्याला आपण जे रस्ते म्हणजे अंतर्गत सुद्धा किंवा समुद्री मार्ग सुद्धा त्याची सुद्धा आपल्याला काय करायचे आहे तर डेव्हलपमेंट आपल्याला या माध्यमातून करायची आहे. क्लिअर आहे. चला पुढे जाऊयात.
आता महत्त्वाच्या असे काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला एक्झाम ओरिएंटेड लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यामध्ये 1 बाय 1 आपण लक्षात ठेवू. शेतीसाठी सुद्धा इन्क्लुजन केलेलं आहे. त्याच्यासाठी एक आढावा घेतलेला आहे. तर शेती क्षेत्राबद्दल बोललेला आहे. गहू आणि धान खरेदीसाठी 1.63 कोटी शेतकऱ्यांना म्हणजे 1.63 कोटी शेतकऱ्यांना 2.37 लाख कोटी थेट रक्कम पाठवण्यात आली आहे. आणि ठीक मूल्यांकन, जमिनींचे नोंदींचे डिजिटायझेशन, कीटकनाशके आणि पोषक तत्वांची फवारणीसाठी किसान ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. आता किसान ड्रोनचा वापर खालीपैकी कशात करण्यात येणार आहे किंवा हे स्टेटमेंट दिले जाईल आणि याच्याने विचारलं जाईल तुम्हाला की मूल्यांकन, जमिनीच्या नोंदींचे डिजिटलायझेशन, कीटकनाशके आणि पोषक तत्वे यासाठी फवारणी असेल, कीटकनाशक व पोषण तत्वांची फवारणी याच्यासाठी कोणत्या पद्धतीच्या कोणत्या साहाय्याने ते केलं जाणार, तर किसान ड्रोन याच्या माध्यमातून ते केलं जाणार आहे. त्यानंतर केन बेतवा हा जो प्रकल्प आहे, नदीजोड प्रकल्प, तर केन बेटवा लिंक प्रकल्प म्हणजे ते नदीजोड प्रकल्प आहे. तर याच्या अंमलबजावणीसाठी 1400 कोटी खर्च करण्यात येणार आहेत. कोणत्या प्रकल्पासाठी, तर लक्षात ठेवा केन बेटवा. त्यानंतर स्किल डेव्हलपमेंटसाठी सुद्धा, कारण यंग जनरेशनच्या ज्या स्किल आहेत त्या डेव्हलप केल्यानंतर त्यांना रोजगार प्राप्त होतो. हे एक सिंपल शॉर्ट गणित आहे. तर त्याच्यासाठी स्किल डेव्हलपमेंटसाठी काय काय पद्धतीने आत्तापासूनच त्याच्यामध्ये तरतुदी करून ठेवलेल्या आहेत त्या बघायच्या आहेत आपल्याला. मग हा प्रश्न विचारण्याचे जे महत्त्वाचे चान्सेस आहे आपण ते पिक केलेले आहेत. ते डाटा आपण आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. तर ऑनलाईन प्रशिक्षणाद्वारे नागरिकांना पुनर्कौशल्य करण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी डिजिटल इकोसिस्टम, बघा काय म्हटलेलं आहे, तर डिजिटल इकोसिस्टम फॉर स्किलिंग अँड लिव्हलीहूड म्हणजे देश स्टॅक ई पोर्टल लॉन्च केले जाईल. आत्ता आपण याच्यावर क्वेश्चन बनवू शकतो. हे प्रश्न लक्षात ठेवायचा. त्याचा लॉंग फॉर्म विचारला जाईल किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल विचारलं जाईल की ते नक्की कशासाठी आहे, की या देश स्टॅक ई पोर्टल याचं जी निर्मिती करण्यात आली ती कशासाठी करण्यात आलेली आहे असं जर आपल्याला विचारलं तर आपण हे त्याच्यामध्ये लिहिता येणं म्हणजे तिथे आपल्याला ओळखता येणं. आपल्याला तो तुक्का मारण्यापेक्षा अगोदर आपल्याला तिथे तो गोला काला करता यायला पाहिजे. बरोबर आहे. आपलं काम आहे की आपल्याला ते आन्सर तिथे यायला पाहिजे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा असा पॉइंट आहे. त्यानंतर ड्रोन शक्ती आणि ड्रोन एज ए सर्व्हिस, ज्याला DRAS म्हटलं जातं. ड्रोन शक्ती आणि ड्रोन एज ए सर्व्हिस या स्टार्टअपला प्रोत्साहित केलं जाणार आहे. हे प्रोत्साहन देण्याचं कारण काय आहे की राज्य आहे ते डिझास्टर रिकव्हरी ॲज अ सर्व्हिस म्हणून काम करत असतं. येणाऱ्या आपत्तींबद्दल, त्या आलेल्या आपत्तींमधून रिकव्हरी होण्यासाठी किंवा पूर्वसूचना मिळण्यासाठी हे स्टार्टअप काम करत असतं. पुढचा जो विषय आहे तो आहे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग. जी मिनिस्टर आहे सध्या म्हणजे महाराष्ट्राचे जे नारायण राणे आहेत ते ह्या खात्याचे कॅबिनेट मंत्री आहे, केंद्रीय कॅबिनेट मंत्री. ते आहे मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस असा त्याचा फुल फॉर्म आहे. उद्यम, ई श्रम, NCS आणि असीम पोर्टल एकमेकांशी जोडले जातील. तर लक्षात ठेवा हे जे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या रिलेटेड कशाशी आहे तर MSME या मंत्रालयाशी रिलेटेड आहेत. तर ते आपल्याला हा पॉईंट बनत असणार आहे. हे जे पोर्टल आहेत, असीम पोर्ट विचारलं, NCS आहे, ई श्रम काय आहे, उद्यम आहे, लक्षात आहे. इमर्जन्सी क्रेडिट लिंक गॅरंटी स्कीम फुल फॉर्मसाठी अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात करंटमध्ये आणि इकॉनॉमीच्या रिलेटेड करंटमध्ये. तर त्याच्यासाठी आपण लक्षात ठेवायचं एमर्जन्सी क्रेडिट लिंक गॅरंटी स्कीम अंतर्गत 130 लाख MSME ने अतिरिक्त क्रेडिट प्रदान केले आहे. त्यानंतर ECLGS मार्च 2023 मध्ये म्हणजे आत्ता जे आपण म्हटलंय एमर्जन्सी क्रेडिट लिंक गॅरंटी स्कीम जी आहे मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यानंतर ECLGS अंतर्गत गॅरंटी कव्हर जो आहे तो आता किती कोटीने तर 50,000 कोटींनी वाढवून तो आता एकूण 5 लाख कोटी कव्हर केले जाणार आहेत. म्हणजे एका पद्धतीने तिथपर्यंत पोहोचण्याची एक आशा आहे. 50,000 कोटीपासून ते जायचे 5 लाख कोटीपर्यंत तिथे या स्कीमच्या अंतर्गत ECLGS. ठीक आहे. कारण तुमचा जो देश असतो हा देशाचा विकास जर बघायला गेला तर औद्योगिकरणावर टोटल बेस्ड ऑन असतो. पुढे जाऊयात.
महत्त्वाचे असे पॉईंट आहेत, वन बाय वन बघूयात आपण कशासाठी काय काय तरतूद आहे, कारण आपलं एक्झाम ओरिएंटेड बघायचं आहे. सर्वांसाठी गृहनिर्माण आहे. तर PM आवास योजनेअंतर्गत 2022-23 मध्ये 80 लाख घरे पूर्ण करण्यासाठी 48,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विचारलं गेलं किती घरे पूर्ण करण्याचा मानस आहे 2022-23 मध्ये, तर तो आहे 80 लाख घरे पूर्ण करण्याचा. त्यानंतर सक्षम अंगणवाडी, मिशन शक्ती, मिशन वात्सल्य, सक्षम अंगणवाडी. बघा असे मिशन्स विचारले जातात. हे मिशन कशासाठी कार्यरत आहे, कशासाठी त्यांना म्हणजे इंट्रोड्यूस केलं गेलं हे लक्षात ठेवता. मिशन शक्ती, मिशन वात्सल्य, सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 द्वारे महिला आणि बालकांना एकत्रित लाभ देणं आहे. 2 लाख अंगणवाड्या, सक्षम अंगणवाड्यांची श्रेणी सुधारित करण्यात येणार आहे. व्हायब्रंट गावे कार्यक्रम आहे पुढचा पॉइंट. तो जो आहे तो विरळ लोकसंख्या असलेल्या, मर्यादित कनेक्टिव्हिटी आणि उत्तर सीमेवरील पायाभूत सुविधा असलेल्या सीमावर्ती गावांच्या विकासासाठी हा व्हायब्रंट विलेज प्रोग्राम राबविण्यात येणार आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं की कोणत्यासाठी, कोणत्या म्हणजे त्याचा उद्देश काय आहे व्हायब्रंट गाव कार्यक्रमाचा, तर त्याच्यामध्ये हे तुम्हाला तिथे ऑप्शन्समध्ये आलं तर तुम्ही त्या पद्धतीने त्याचा आन्सर देऊ शकता. बँकिंग क्षेत्रासाठी सुद्धा तरतूद आहे. 1.5 लाख पोस्ट ऑफिसपैकी 100% कोर बँकिंग प्रणालीवर येतील आणि अनुसूचित व्यावसायिक बँका ज्या आहेत त्या 75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बँकिंग युनिट्स DBUSच्या स्थापन करण्यात येणार आहेत. त्याचा लॉंग फॉर्म काय आहे? DBUSचा डिजिटल बँकिंग युनिट्स. ई पासपोर्ट, आता ई पासपोर्ट काय आहे तर एम्बेडेड चिप आणि भविष्यकालीन तंत्रज्ञानास ई पासपोर्ट आणले जातील. भूमी अभिलेख व्यवस्थापन आहे, त्याच्यासाठी जमिनीच्या नोंदीच्या IT आधारित व्यवस्थापनासाठी अद्वितीय का आहे तर अद्वितीय जमीन पार्सल ओळख क्रमांक तयार करण्यात येत आहेत. त्यानंतर दूरसंचार क्षेत्रासाठी देखील काही तरतुदी आहेत. तर त्या प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीमचा एक भाग म्हणून 5G, आता जे आपण ज्याची वाट बघत आहोत त्या 5G साठी मजबूत इकोसिस्टम तयार करण्यासाठी डिझाईन नेतृत्वाखाली उत्पादनासाठी योजना सुरू केली जाणार आहे. मोस्ट ऑफ द टाइम आपण शिफ्ट कुठे होतोय तर आपण 5G कडे शिफ्ट होतोय. 5 जनरेशन ज्याला म्हटलं जातं, तो स्पीडअप जो आहे तो मोबाईल डेटाचा वाढणार आहे, इंटरनेटचा वाढणार आहे या माध्यमात. ठीक आहे, पुढे जाऊया. महत्त्वाचं शिक्षण आणि आरोग्य, शेवटचे 2 अतिशय लक्षात ठेवण्यासारखे पॉईंट. शिक्षणासाठी काय आहे तर तरतूद, कारण कोणत्याही देश जर तुम्हाला त्याचा विकास शोधायचा तर पहिले तिथल्या लोकांचे शिक्षण शोधलं जातं, शिक्षण बघितलं जातं. PM ई विद्या 1 क्लास 1 TV चॅनल कार्यक्रम 200 TV चॅनल पर्यंत वाढवण्यात येणार आहे. म्हणजे ई विद्या, PM ई विद्या हा कशासाठी इनिशिएटिव्ह आहे तर शिक्षणाशी रिलेटेड आहे. विचार कौशल्य आणि शैक्षणिक वातावरणाला चालना देण्यासाठी आभासी प्रयोगशाळा म्हणजे त्याला व्हर्च्युअल लॅब्स आहेत व कौशल्य ई लॅबची स्थापना केली जाणार आहे. डिजिटल शिक्षकांद्वारे वितरणासाठी उच्च दर्जाची ई सामग्री विकसित केली, म्हणजे ऑनलाईन जे एज्युकेशन आहे जे आपण हे आता बघत आहोत, तर ह्या ऑनलाईन एज्युकेशनला आता काय केलं जाणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा विस्तार केला जाणार आहे. वैयक्तिकृत शिक्षण अनुभवासह जागतिक दर्जाच्या दर्जेदार सार्वत्रिक शिक्षणासाठी डिजिटल विद्यापीठांची काय केली जाणार आहे, स्थापना केली जाणार आहे. अँड लास्ट बट नॉट लिस्ट आरोग्य, हेल्थ. तर याच्यामध्ये बघा, नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टमसाठी खुले व्यासपीठ आणले जाईल. दर्जेदार मासिक आरोग्य समुपदेशन आणि काळजी सेवांसाठी काय केलं जाणार आहे तर राष्ट्रीय टेली मेंटल हेल्थ प्रोग्राम सुरू केला जाणार आहे. मग लक्षात ठेवायचं, राष्ट्रीय हेल्थ किंवा राष्ट्रीय टेली मेंटल हेल्थ प्रोग्राम हा कशासाठी आहे तर दर्जेदार मानसिक आरोग्य समुपदेशन गरज आहे. आपल्याला माहिती आहे आज स्ट्रेसचा इतका वाढलेला आहे की सर्वाधिक म्हणजे आत्महत्या करण्याचं प्रमाण युवा अवस्थेत निर्माण झालेलं आहे. मग अशा पद्धतीने त्यांचं मानसिक समुपदेशन करण्यासाठी जे कारण भविष्य जे आहे ते देशाचे युवा असतात, तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीने हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्यानंतर निम्हान्स जे आहे येथील निम्हान्स हे नोडल केंद्र आणि इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बँगलोर IIT अंतर्गत किंवा तंत्रज्ञान सहाय्य प्रदान करण्यासाठी 23 टेली मेंटल हेल्थ सेंटर ऑफ एक्सलन्सचे नेटवर्क तयार केले जाणार आहे. म्हणजे आता आपल्याला या पद्धतीने सुद्धा काम करावं लागणार आहे. समुपदेशन गरजेचं आहे, युवा पिढीसाठी ते अत्यंत आवश्यक आहे. क्लिअर आहे, पुढे जाऊयात. बघा,
येणारे जे टॉप रिसिप्टन्स देशामध्ये सध्या भारतामध्ये किती आलेलं आहे, तर आपल्याकडे प्राप्त झालेला आहे तर 100 US म्हणजे $100 बिलियन US डॉलर्स जे आहेत याच्यामध्ये भारताचा किती आहे तर 100 प्रमाणे त्याचा किती कोणत्या पिरियडसाठी तर 2022 साठी. ठीक आहे. त्यानंतर येतो मेक्सिको येतोय, 1 नंबरला भारत आहे, 2 नंबरला मेक्सिको आहे, 3 नंबरला चायना आहे. ठीक आहे. हे डॉलर्समध्ये आहे, हा US बिलियन डॉलर्समध्ये आहे. फिलिपिन्स आहे, इजिप्त आहे, इंडिया 1 नंबरला, मेक्सिको 2 नंबरला, चायना 3 नंबरला आहे, फिलिपिन्स 38 आहे, इजिप्त 32 आहे, पाकिस्तान 29 बिलियन डॉलर्स आहे, फ्रान्स आहे, बांगलादेश आहे, नायजेरिया आणि व्हिएतनाम म्हणजे सर्वाधिक जास्त आलेले आहे तर 2022 मध्ये ते भारताकडनं. ठीक आहे, क्लिअर आहे. या पद्धतीला बघूया. इकडे आपण इन्फ्लेशन महागाई बनवू शकतो. भारतामध्ये 2 पद्धतीने चेकआउट केली जाते. कंझ्युमर प्राइस इंडेक्स जो कंबाइंड आहे, संयुक्त आहे, आणि दुसरं म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स. याच्या सुद्धा आपल्याला एक अंदाज दिलेला आहे की 2022-23 मध्ये त्यांची जी प्रमाण असणार आहे ॲव्हरेज इन पर्सेंटेज मध्ये किती असणार आहे तर बघायला गेलं तर आपल्या तो लक्षात येईल तो 11.5% आणि 6.8% ह्या दरम्यान राहण्याची त्याची काय शक्यता आहे. ठीक आहे. म्हणजे बघायला गेलं तर WPI जो आहे तो कुठे जातो आहे हे बघा, इथे कळेल तुम्हाला. होलसेल प्राइस इंडेक्स जो आहे महागाईचा तो ह्या पॉईंट पर्यंत जाण्याची शक्यता आहे पर्सेंटेजमध्ये 11.5%. आणि दुसरं म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स जो कंबाइंड आहे, संयुक्त आहे, त्याचं जे पर्सेंटाईल असणार आहे ते 6.8% राहण्याची शक्यता आहे 22-23 मध्ये. बघा कुठे तो वाढलेला आहे, नंतर थोडा डिक्लाइन होत आहे. 2021-22 मध्ये बघा तो किती वरती गेलेला होता. याचं कारण होतं पेंडेमिकमध्ये लोकांकडे काय झालेलं आहे तर त्यांच्या हाताला कामच राहिलं नाही. त्याच्यामध्ये क्वारंटाईन झाल्यामुळे मोस्ट ऑफ द देश, त्याच्यामुळे लोकांच्या हातात कामं राहिलं नाही, त्याच्यामुळे महागाईचा उच्चांक वाढलेला आपल्याला ह्या काळामध्ये दिसतो बघा 2021-22 मध्ये. ठीक आहे. तसाच तो 2020-21 मध्ये सुद्धा एका लेवलला होता पण नंतर त्याने पीक केला. हा जो आहे आपण जो संयुक्त आहे तो एका सिंगल लेवलने म्हणजे एका पॅरलल लेवलने चालतोय, परंतु होलसेल प्राइस इंडेक्स मध्ये एक सडनली त्याच्यामध्ये उच्चांक गाठला गेलेला आपल्याला दिसून येतो. क्लिअर आहे. पुढे जाऊयात. आता काय राहिलं जेव्हा तुम्ही म्हणतात ना की सर मागचे क्वेश्चन्स विचारले जातात त्याच्यासाठी हा डेटा तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आला आहे. बघा सकल देशांतर्गत उत्पादन ज्याला आपण GDP म्हणतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, वर्षवाईज दिलेला आहे. आणि इकडे राजकीय तूट दिलेली आहे, वित्तीय तूट, राजकोषीय तूट दिली ज्याला वित्तीय तूटही म्हणतो आपण. आणि परकीय चलन साठा किती आहे सध्या आपल्याकडे तर तो आपल्याला या टेबलच्या माध्यमातून समजून घ्यायचा आहे. 2019-20 ह्या सालामध्ये GDPचा जो दर होता तो 3.7% होता, राजकीय तूट 4.7% होती आणि परकीय चलन साठा जो होता तो $478 बिलियन होता. किती? $478 बिलियन. 2020-21 मध्ये मायनस गेलेला आहे. पेंडेमिकचा पूर्ण वेळ आहे, आपण बघितलंय पूर्ण पेंडेमिकचा काळ आहे, त्याच्यामध्ये निगेटिव्ह मध्ये GDP गेलेला आहे तर -6.6%. राजकोषीय तूट सुद्धा प्रचंड वाढलेली आहे, 9.2% गेलेली आहे. आणि परकीय चलन साठा जो आहे तो 577 बिलियन एवढा झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर जाऊयात आपण 2021-22 मध्ये. तर 2021-22 मध्ये GDP किती गेलेला आहे 8.7% पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर राजकोषीय तूट जी आहे, वित्तीय तूट जी आहे ती 6.7% पर्यंत आपल्याला गेलेली दिसते ती तूट जी दी. आणि परकीय चलन साठा जो आहे तो $607 बिलियन पर्यंत आपल्याला आढळून येतो. 22-23 मध्ये राहण्याचा अंदाज जो होता तो किती आहे किंवा होता तो 7% पर्यंत GDP चा पर्सेंटेज राहण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामध्ये वित्तीय तूट जर बघितली तर 6.4% ते आपल्याला आढळून येते. परकीय चलन साठा सध्या $563 बिलियन इतका आहे. त्यानंतर कृषी क्षेत्रात वाढ, आणि दुसरं उद्योग क्षेत्रात वाढ, आणि तिसरं म्हणजे सेवा क्षेत्रात वाढ. आपण या तिघी गोष्टी बघणं गरजेचं आहे. 1 बाय 1 तुम्ही हा डेटा तुम्हाला मिळून जाणार आहे एकदम अतिशय व्यवस्थित प्रमाणे. विदर्भ IAS अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर हा तुम्हाला या पद्धतीने हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आणि अवेलेबल असणार आहे. त्याच्यामुळे इथे समजून घ्या कृषी क्षेत्रामध्ये जी वाढ बघितली आपण तर ती 1 बाय 1 बघूयात आपण. 2019-20 मध्ये ही जी कृषी क्षेत्रातली वाढ 5.5% आहे. 2020-21 मध्ये
हे 3.3% आहे, जी घटलेली दिसते आपल्याला. त्यानंतर 2021-22 मध्ये ती 3 आणखी घटलेली दिसते आहे, 3.0% म्हणजे 3% आहे. आणि 2022-23 मध्ये ती 3.5% आपल्याला दिसून येते. म्हणजे तुम्ही जर बघायला गेलं तर हा डेटा लक्षात ठेवा, महत्त्वाचा असा आहे. कृषी क्षेत्रातली वाढ मागच्या तुम्ही बघू शकता 3-4 वर्षामधली. ठीक आहे, महत्त्वाचा असा हा पॉइंट आहे. त्यानंतर उद्योग क्षेत्रातल्या वाढीबद्दल बघूयात आपण. तर 2019 ते 23 पर्यंत दिलेला आहे. 2019-20च्या दरम्यान आहे निगेटिव्ह झालेला आहे, -1.4% दिसतोय. 20-21च्या दरम्यान -3.3% दिसतोय. 2021-22 मध्ये मग तो डायरेक्ट 10.3% गेलेली. सो पेंडेमिकचा जो काळ आहे तो कमी झालेला आहे आणि त्या माध्यमातून आपण एकदा भरारी घेतलेली असं म्हणू शकतो. आणि 2022-23 मध्ये पुन्हा तो 4.1% आलेला दिसून येतो. त्यानंतर जे क्षेत्र हे भारतातील जनसामान्यांशी रिलेटेड आहे, मोस्ट ऑफ द जो रोजगार आहे तो या तिघी क्षेत्रामधून प्राप्त होतो. सर्वाधिक रोजगार सध्याच्या कंडिशनला सेवा क्षेत्रामधून, म्हणजे त्याच्यातनं GDP मध्ये सगळ्यात जास्त जर वाटा असेल तो सेवा क्षेत्राचा आहे. बघू शकतो आपण. तर सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे आणि ती किती आहे ती वन बाय वन बघूयात. 2019 ते 20च्या दरम्यान आपल्याला 6.3% दिसत आहे. 2020-21च्या दरम्यान -7.8% दिसते. त्यानंतर 2021-22च्या दरम्यान 8.4% दिसते. आणि 2022-23च्या दरम्यान मध्ये आपल्याला ही सेवा क्षेत्रातली वाढ गेलेली दिसते 9.1% वर. कळालं? अशा पद्धतीने आपण हा डेटा सगळा बघून घेतलेला आहे. तुम्ही एकदा त्याला स्क्रीनशॉटही घेऊ शकता. पुढे इकॉनॉमी सर्वेमध्ये क्लायमेट चेंज आणि इन्व्हायरमेंट हा सुद्धा महत्त्वाचा असा पॉईंट आहे आणि तो आपण इथे बघूया की क्लायमेट चेंज अँड इन्व्हायरमेंट प्रिपेरिंग टू फेस द फ्युचर. आता फ्युचरला भविष्याशी आपल्याला कोणत्या गोष्टींशी फेस करायचं आणि त्याच्यासाठी उपाययोजना कशा त्या केल्या. इंडिया हॅज अचीव्ड NDC टार्गेट 40% ऑफ installed electrical capacity from non-fossil fuel sources well in advance. ह्याच पद्धतीने आपल्याला बघावं 40% पर्यंत आपण ते मजल गाठलेली आहे किंवा टार्गेट ठेवलेला आहे. रायझिंग शेअर इन नॉन fuel sources installed electricity capacity. National Green Hydrogen Mission to lead to production capacity at least 5 MMT of green hydrogen per annum 2030. 2030 पर्यंत आपल्याला कितपर्यंत जायचं आहे ग्रीन हायड्रोजन पर ॲनम ते 5 MMT, ॲटलिस्ट 5 MMT पर्यंत. अ मास मुवमेंट फॉर लाईफस्टाईल फॉर इन्व्हायरमेंट हे त्याचं ब्रीद वाक्य ठरवलेलं आहे. लाईफस्टाईल फॉर इन्व्हायरमेंट. त्यानंतर सुवर्ण ग्रीन बॉन्ड फ्रेमवर्क जे आहे ते लॉन्च केले गेलेले आहेत. ग्रीन बॉन्ड जे आहेत ते आता सर्वप्रथम ग्रीन बॉन्ड जे आहेत ते प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, एका पद्धतीने म्हणजे तुम्ही त्या लेवलला जाऊन त्यांची परचेसिंग करू शकतात. त्यानंतर सर्व्हिसेस सोर्सेस ऑफ स्ट्रेंथ काय आहे इकॉनॉमी सर्वे 2022-23 मधला. तर स्ट्रॉंग ग्रोथ इन सर्व्हिस सेक्टर इन फायनान्शियल 23 मध्ये करायचं आहे. PM सर्व्हिसेस विटनेस्ड स्ट्रॉंगेस्ट एक्सपान्शन इन जुलै 22 म्हणजे त्याच्यापासून जुलैपासून त्याच्यामध्ये काय आणायचे ज्या PMI सर्व्हिस आहेत त्याच्यामध्ये स्ट्रॉंगेस्टनेस आणायचं. क्रेडिट ग्रोथ टू सर्व्हिस अबव द 60% इन सिन्स जुलै 22 पर्यंत नेलेला आहे. 75 डिजिटल बँकिंग युनिट्स अनाउन्स्ड फॉर ट्रान्सफॉर्मिंग फायनान्शियल सर्व्हिसेस ऑर फॅशन ग्रोसरी अँड जनरल मर्चंडाईज टू फ्युचर नियर 2/3 ऑफ द इंडियन ई-कॉमर्स मार्केट 2017 असं आपल्याला याच्यामध्ये दिसून येते. म्हणजे हे त्या पद्धतीने आपल्याला आलेले काय आहेत तर रिपोर्ट्स आहेत. क्लिअर आहे, समजून घेण्यासाठी ते फक्त आहे महत्त्वाचा. पुढे जाऊयात. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे तर हा जो इकॉनॉमी सर्वे जो आलेला आहे जो 31 जानेवारीला निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये मांडला हा डिटेलमध्ये पाहिलेला आहे.
ठीक आहे. याच्यावर जर प्रश्न आला तर त्या प्रश्नात आपल्याला उत्तर येणार आहे, याची आपण हमी ठेवावी. समजून घेतलेल्या गोष्टी त्याच्यावर आपल्याला आन्सरच येणार आहे. पुढचं म्हणजे मिशन एकलव्य वेटेड, खूप जास्त त्यासाठी कॉल येत होते अखंड पूर्ण महाराष्ट्रामधून. आपण जो एकलव्य जे पहिले केलं होतं त्याला भरघोस असा प्रतिसाद मिळाला, तर त्याच्या लेवलला जाऊन पुढे आपण मिशन एकलव्य 2.0 मेन्शन करतो. ही आपली टीम आहे. या टीमच्या माध्यमातून आपण हे मिशन एकलव्य पार पाडणार आहोत. यामध्ये काय असणार आहे तर ह्यामध्ये बघायला गेलं तर मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला त्यामध्ये दिसून येईल की तुम्हाला दररोज काय दिलं जाईल, टार्गेट दिलं जाईल दिवसभराचं. मॉड्यूल्स दिले जातील, सब्जेक्टचे मॉड्यूल्स दिले जातील. मॉड्यूल्सनुसार जे टॉपिक्स आहेत ते कॅटेगराईज केले जातील. तुम्हाला एक टॉपिक रोज दिला जाईल, त्याच्यावर दिवसभर अभ्यास करा आणि 7 वाजता ऑनलाईन त्याची एक्झाम होणार आहे. या ऑनलाईन एक्झामचा एक फायदा तुम्हाला असा होणार आहे की येणाऱ्या ज्या एक्झाम्स आहेत त्या आयोगाने सुद्धा काय केलेल्या आहेत तर त्या तुमच्या डिजिटल केलेल्या आहेत, म्हणजे ऑनलाईन केल्या, त्याची सुद्धा प्रॅक्टिस होऊन जाणार आहे. आणि एक अर्धा पाऊण तासानंतर टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला त्या वेळेनंतर जे रिस्पेक्टिव्ह फॅकल्टीज आहेत, जे मार्गदर्शक आहेत ते तुम्हाला येतील आणि तुमच्या त्या प्रश्नाशी रिलेटेड तुमचे विविध जे प्रश्न निर्माण होतात अभ्यासाबद्दल असतील किंवा स्पेसिफिकली सब्जेक्टबद्दल असतील त्याच्यावर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. जबरदस्त असा मागच्या वर्षी त्याला प्रतिसाद होता आणि त्याच्यामुळे मागणीमुळे डिमांडमुळे आपण हा काय पुन्हा एकदा स्टार्ट करत आहोत. त्यानंतर आहे विदर्भ IASचे अतिशय उत्तम अशी टेस्ट सिरीज गट ब आणि गट क साठी. ही आपली जी टीम आहे या टीमच्या माध्यमातून आपण या पूर्ण टेस्ट सिरीजचा विश्लेषण तुम्हाला मिळत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आयोगाच्या धर्तीवर ही पूर्ण टेस्ट सिरीज आहे. दोघी लँग्वेजेसमध्ये मराठी आणि ॲज वेल ॲज इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न अवेलेबल आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विदर्भ IAS अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर किंवा पोर्टवर आपण त्याच्या सगळ्या ज्या लिंक आहेत त्या अवेलेबल तुम्हाला इथे होऊन जाणार आहेत. ठीक आहे. तर ॲप्सवर विदर्भ IASच्या ॲप्सवर तुम्हाला ह्या गोष्टी अवेलेबल आहेत, सगळ्या अवेलेबल आहेत. विदिन म्हणजे टेलिग्राम चॅनलवर आजचं जे आपलं लेक्चर आहे याच्या PPTs PDF तुम्हाला प्राप्त होऊन जाणार आहे. तर तुम्हाला एक्झामसाठी खूप सारी शुभेच्छा आणि तुमचा अभ्यास असाच सुरू राहो. आपण भेटतच राहणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय एव्हरीवन.